पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 17 फेब्रुवारी मंगळवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा बहिणींना, तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच 1 ते डिसेंबर, 1 जानेवारी आणि 2 जानेवारी या 3 दिवसांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा झालेला होता। यासोबत डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये मकर संक्रांतीच्या अगोदर म्हणजेच 13 जानेवारी 14 जानेवारीच्या दरम्यान तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला होता। आणि आता तुम्हाला जानेवारी महिन्याच्या 19 हप्त्याची चिंता लागलेली होती। तर आज जानेवारी महिन्याचा 19 हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे 26 जानेवारीच्या नंतर हे पैसे वितरित केले जाणार होते। परंतु लाडके बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीच्या गोजूबावीच्या परिसरामध्ये विमान कोसळून विमान अपघातामध्ये त्यांचे निधन झालेले होते। त्यामुळे त्यांना त्यावेळेस पैसे तुम्हाला आलेले नव्हते। परंतु लाडक्या बहिणींनो, आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। आता बघा फेब्रुवारी महिना सुद्धा संपत आलेला आहे। त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींची जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा संपली जात आहे आणि फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता हा कधी मिळणार आहे त्याची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे। ती तारीख सुद्धा आपण पाहणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तर तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची जानेवारी महिन्याची 19 हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची तारीख सुद्धा समजून जाणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या बातम्या सोशल मीडियावरती पसरल्या जात होत्या। परंतु प्रत्यक्षामध्ये काही बहिणींना पैसे येत नव्हते। त्यामुळे लाडके बहिणी कुठेतरी नाराज झाल्याच्या पाहायला मिळत होत्या। परंतु लाडके बहिणींनो, आता तुमची नाराजी दूर होत आहे। कारण तुमची नाराजी दूर करण्यासाठी खटाखट तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा केले जात आहे। सकाळपासून सर्व लाडके बहिणींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। सकाळपासून भरपूर लाडके बहिणींनी बँकेमधून पैसे सुद्धा काढलेले आहेत। बघा लाडके बहिणींनो, विचार करायला गेला तर ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अद्याप नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये मिळालेले नव्हते, त्या लाडके बहिणींची सुद्धा डायरेक्ट 3000 रुपयांची प्रतीक्षा संपत आहे। ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला नव्हता, त्यांच्या खात्यामध्ये आता जानेवारीचा हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आता लगेच तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। तर या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे। तर त्या हप्त्याची तारीख सुद्धा आपण पाहणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तर हा व्हिडिओ सविस्तर शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची या ठिकाणी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या 3 महिन्यांची 3 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडके बहिणींनो, आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत, तर त्या जिल्ह्यांची, त्या बँकांच्या आणि त्या तालुक्यांच्या आणि गावांची यादी सुद्धा आपण पाहणार आहोत। यासोबत कोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार नाहीत त्याची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे, ती यादी सुद्धा आपण पाहणार आहोत। बघा लाडक्या बहिणींना, भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहिलेली होती, परंतु यापुढे तुम्हाला आता वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। यासोबत ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे आले नव्हते किंवा ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट मिळालेले होते, तर त्या लाडक्या बहिणींची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तुम्हाला मागील हप्त्यांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। कारण लाडक्या बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आपल्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून सर्व लाडकी बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडकी बहिणींना, एकंदरीत आपण जिल्ह्यांची, तालुक्यांची आणि गावांची यादी पाहणार आहोत। परंतु जिल्ह्यांची, तालुक्यांची आणि गावांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, महत्त्वाची तुम्ही कामे केलेली नसतील तर ती महत्त्वाची कामे तुम्ही लवकरात लवकर करायची आहेत। कारण
महत्त्वाची कामे केली तरच तुम्हाला पैसे येतील, परंतु जर तुम्ही महत्त्वाची कामे केले नाहीत तर तुम्हाला पैसे येणार नाही. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा लाडकी बहिणींनो, या ठिकाणी आपण सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी तर पाहणार आहोत, परंतु लाडकी बहिणींनो, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय करणार नाही. ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत तर अशा सर्व लाडक्या बहिणींना वेळेवरती पैसे मिळत राहतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी नसतील, नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये पात्रतांमध्ये बसत नसतील तर त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही. त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की मागच्या 1.5 वर्षांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये ही लाडकी बहीण योजना सुरळीतपणे सुरू आहे आणि ही लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सुरळीतपणे सुरू सुद्धा राहणार आहे. त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. यासोबतच लाडक्या बहिणींना तुम्हाला महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून म्हणजेच तुम्हाला स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून विविध वस्तूंचा लाभ सुद्धा देण्यात येणार आहे. राज्यातील ज्या महिला बांधकाम कामगार असतील त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे. यासोबत ज्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल तर त्यांना विविध योजनांचा लाभ सुद्धा देण्यात येणार आहे. तर या योजना कोणकोणत्या असणार आहेत तर त्याविषयी सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत. परंतु लाडकी बहिणींना, सध्याच्या स्थितीला जर तुम्ही जानेवारीची 19 हप्त्याची वाट पाहत असाल तर तुम्हाला यापुढे काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही, कारण तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत पाहायला गेलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार हे अर्थमंत्री होते, म्हणजेच प्रत्येक महिन्याच्या हप्त्याचा निधी हे अजितदादा मंजूर करत होते. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, प्रत्येक महिन्याचा हप्ता वेळेवरती येत होता, परंतु सध्याच्या स्थितीला अजितदादा नाहीत. त्यामुळे काय झालेलं आहे की या ठिकाणी आता थोडाफार उशीर होत आहे, परंतु यापुढे उशीर होणार नाही अशी माहिती सरकारकडून सुद्धा मिळालेली आहे. त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरत होत्या, परंतु यापुढे तुम्हाला अशा बातम्यांची काळजी करायची आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही, कारण अशा प्रकारच्या बातम्या पुन्हा फिरणार नाहीत. लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. आता बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये आणि कोणकोणत्या तालुक्यांमध्ये या ठिकाणी जानेवारी महिन्याचे 19 हप्ता जमा होणार आहे. यासोबत लाडक्या बहिणींनो, मागच्या 2 दिवसांपूर्वी आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे 1500 अधिक 1500 3,000 रुपये आणि जानेवारीचे डायरेक्ट 1500 असे 4,500 रुपये सुद्धा मिळणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना सांगायचं झालं तर काही लाडक्या बहिणींना 1500, काही लाडक्या बहिणींना 3,000 रुपये आणि काही लाडक्या बहिणींना 4,500 रुपयापर्यंत सुद्धा पैसे मिळणार आहेत. त्यामुळे जर तुमचे मागील हप्ते थकलेले असेल तर तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही, परंतु तुम्हाला एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे. ते काम केल्यानंतरच तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे मिळतील, परंतु जर तुम्ही महत्त्वाचं काम केलं नाहीत तर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत. तुम्ही मागील हप्त्यांच्या पैशांची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर बघा लाडकी बहिणींना, एकंदरीत राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणीवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या लाडकी बहिणी गरजू असतील, ज्या ज्या लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थी असतील तर त्या सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळत आहे आणि त्या सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. तर बघा लाडकी बहिणींना, एकंदरीत आपण जिल्ह्यांची, तालुक्यांची, गावांची यादी तर पाहणार आहोत, परंतु ज्या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत, ज्या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, तर या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी कोणकोणत्या आहेत तर त्याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ
सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. तुम्हाला यापुढे काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो, भरपूर लाडक्या बहिणींना भरपूर कामे असतात, त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमचा मी जास्त वेळ न घेता जी पण काय माहिती समोर आलेली आहे तर ती संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे, त्यामुळेच हा व्हिडिओ सविस्तर पहा. बघा लाडक्या बहिणींनो, आज 17 फेब्रुवारी मंगळवार आहे, उद्या 18 फेब्रुवारी बुधवार, परवा दिवशी 19 फेब्रुवारी गुरुवार. तर खऱ्या अर्थाने राज्यातील कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा गोड होणार आहे तर त्याविषयी माहिती आपण बघत आहोत, त्यामुळे व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा. परंतु लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट की सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना केवायसी करायला सांगितलेले होते. ज्या लाडक्या बहिणींची केवायसी चुकलेली होते, ज्या लाडक्या बहिणींची केवायसी अर्धवट राहिलेली होती, तर त्या लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा सरकारने संधी दिलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो या संधीचं सोनं करा, कारण ही संधी शेवटची संधी असणार आहे. यापुढे तुम्हाला अशा प्रकारची संधी मिळणार नाही, तुम्हाला अशा प्रकारचा लाभ सुद्धा मिळणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट की ही केवायसीची शेवटची संधी असल्याने तुम्हाला याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जर तुम्ही याकडे लक्ष दिलं नाही तर तुम्हाला हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो, ही झाली केवायसी विषयी महत्त्वाची अपडेट. आता आपण बघून घेऊयात की ज्या लाडक्या बहिणींची केवायसी चुकलेली होते, ज्या लाडक्या बहिणींची केवायसी अर्धवट राहिलेली होती, तर त्या लाडक्या बहिणींना सुद्धा दिलासा मिळणार आहे. त्या लाडक्या बहिणींना सुद्धा खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची त्यांची सुद्धा प्रतीक्षा संपणार आहे. बघा, केवायसी करा अन्यथा 1500 रुपये विसरा, अशा प्रकारची माहिती समोर येत आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणी केवायसी करतील, ज्यांची केवायसी सक्सेसफुल असेल त्यांनाच हे पैसे विस्तांतर होतील, परंतु ज्यांची केवायसी चुकलेली असेल तर त्यांनी लवकरात लवकर ही केवायसी करायची आहे, अन्यथा पैसे येणार नाहीत. फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या लाडक्या बहिणी गरजू असतील, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळत आहे आणि अशा सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण नियम बघून घ्यात, म्हणजेच जानेवारीच्या हप्त्यासाठी कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहेत, तर हे नियम कोणकोणते आहेत तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत. जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्ही या नवीन वर्षातील नवीन नियमांमध्ये बसायला पाहिजेत. जर तुम्ही नवीन वर्षातील नवीन नियमांमध्ये बसला तरच तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता येईल, अन्यथा जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहून तुमचा कसलाही उपयोग होणार नाही आणि तुमचा कसलाही फायदा सुद्धा होणार नाही. त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता आला पाहिजे तर तुम्ही लाडक्या बहिणींनो महत्त्वाचे 3 कामे करायचे आहेत, 3 नियमांमध्ये बसायचं आहे. जर तुम्ही नियमांमध्ये बसला तरच तुम्हाला फायदा होईल, नियमांमध्ये जर तुम्ही नाही बसला तर तुम्हाला फायदा येणार नाही, बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण बघून घ्यात की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत. जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडकी बहिणींनो, सर्वात अगोदर आपण नियम बघून घ्यात. या नियमांतर्गत जर तुम्ही पात्र ठरत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडकी बहिणींनो, महत्त्वाचे काही नियम लागू झालेले आहेत. या नियमांतर्गत जर तुम्ही पात्र ठरत असाल तर तुम्हाला पैसे येणार आहेत. तर हे नियम कोणकोणते आहेत, या नियमांचे पालन कशा पद्धतीने करायचे आहेत तर याचीच माहिती आपण सांगत आहोत, त्यामुळे पुढचे 2 मिनिट हा व्हिडिओ सविस्तर पहा. आता बघा लाडकी बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की ही योजना 28 जून 2024 म्हणजेच मागच्या 1.5 वर्षांच्या अगोदर सुरू झालेली होते. तर त्यावेळेस हे नियम लावण्यात आलेले होते. तेच नियम 2025 मध्ये होते आणि तेच नियम आता 2026 मध्ये सुद्धा लागू आहेत, परंतु 1-2 नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये 2 नवीन नियम आहेत. जर तुम्ही या 2 नवीन नियमांमध्ये बसला
नसला तरच पैसे मिळतील, अन्यथा बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर एकंदरीत हे जे नवीन 2 नियम आहेत तर हे 2 नवीन नियम कोणकोणते आहेत, या नियमांचे पालन कसे करायचे आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आपण जिल्ह्यांची बँकांच्या आधी सविस्तर पाहणार आहोत. यासोबत कोणकोणते नियम आहेत त्या नियमांची माहिती पाहणार आहोत. यासोबत ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये मिळालेले नव्हते त्यांना जर नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये मिळवायचे असतील, यासोबत ज्या लाडकी बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट मिळालेले होते किंवा मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नव्हते आणि त्यांना मागील हप्त्यांचे पैसे मिळवायचे असतील तर त्यांनी काय करायचं आहे, तर याविषयी आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत. त्यामुळे लाडकी बहिणींनो हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडकी बहिणींनो, हे नियम आपण पाहणार आहोत, परंतु लाडकी बहिणींनो हे नियम पाहण्याच्या अगोदर लाडकी बहिणींनो तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही सविस्तर पहा. जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तर तुम्हाला 100 आणि 101% पैसे मिळतील, परंतु जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली नसतील तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत. बघा लाडकी बहिणींनो, याच्यामधील सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे. यासोबत दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमच्या बँक खात्याची KYC केलेली असायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं तिसरं काम म्हणजे लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवायची असेल तर तुम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे KYC केलेली असायला पाहिजे. तर बघा अशी महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजेत. ज्या ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची कामे केलेली असतील त्याच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, त्याच लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि त्याच लाडक्या बहिणींना परत सुद्धा खऱ्या अर्थाने दिलासा मिळत राहणार आहे. तर ही झाली महत्त्वाची कामे. आता लाडक्या बहिणींनो आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहणार आहोत. ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल, ज्या ज्या लाडक्या बहिणींचे बँक खाते या बँकेपैकी असेल तर त्या लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळून त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे त्या लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार. आता बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहणार आहोत. जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खाते या बँकेपैकी असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की कोणकोणते नियम, कोणकोणत्या पात्रता, कोणकोणत्या अटी शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत. तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत. यासोबत लाडक्या बहिणींना कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत, कोणत्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, यासोबत कोणत्या लाडक्या बहिणींना या लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात आलेला आहे. तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाणार आहे. आता बघा लाडकी बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या बातम्या फिरलेल्या होत्या, परंतु यापुढे अशा प्रकारच्या बातम्या फिरणार नाहीत, कारण लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहणार आहोत, परंतु जे काही महत्त्वाचे नियम आहेत तर हे नियम कोणकोणते आहेत, या नियमांचे पालन कसे करायचे आहेत, या नियमांतर्गत कसे पात्र ठरायचे आहेत तर याची आपण माहिती सांगत आहोत. त्यामुळे हे नियम आणि पात्रता तुम्ही आवर्जून लक्षात घ्यायचे आहेत. आता बघा लाडकी बहिणींनो, ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती त्यावेळेस 4 चाकी गाडीची पात्रता लावण्यात आलेली होती. तर तीच पात्रता आता या जानेवारीच्या म्हणजेच 2026 मधील पहिल्या महिन्याच्या म्हणजे जानेवारीच्या हप्त्यासाठी 4 चाकी गाडीची पात्रता आहे. यासोबत उत्पन्नाची पात्रता आहे, यासोबत सरकारी नोकरी नसायला पाहिजे अशी पात्रता आहे, यासोबत तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असायला पाहिजेत अशी पात्रता आहे. तर अशा भरपूर पात्रता आहेत. या सर्व पात्रतांमध्ये जर तुम्ही पात्र ठरत असाल तरच तुम्हाला पैसे मिळतील, अन्यथा जर तुम्ही या पात्रतांमध्ये पात्र ठरत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर बघा लाडकी बहिणींनो, आता आपण पात्रता बघितली. आता तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो. बघा महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यामधील आणि महाराष्ट्र राज्यामधील सरकारी, खाजगी, पतसंस्था, सोसायटी अशा सर्व बँकेमधील सर्वच बँक खाते लाडक्या बहिणींना आणि सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार आहेत. बघा सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे आता लवकरच GR घोषित करण्यात येणार आहे. या GRच्या माध्यमातून काही लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 3 महिन्यांचे एकत्रित 4,500 रुपये मिळण्याची शक्यता आहे.
आहे आणि काही लाडक्या बहिणींना फक्त आता जानेवारीच हप्ता मिळण्याची शक्यता आहे. लवकरच पैसे मिळतील. तोपर्यंत महत्त्वाची कामे करा जेणेकरून तुमची प्रतीक्षा संपेल आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाणार आहे. बघा लाडक्या बहिणींना व्हिडिओमध्ये सांगितलेली संपूर्ण माहिती सविस्तर खरी आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ते सुद्धा महत्त्वाची कामे करतील आणि KYC केले नसेल तर ती KYC करून ठेवा.